हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर आजचा मी व्लॉग 4 वाजता स्टार्ट करते आहे. 4 वाजलेले आहेत आणि अद्वैतला स्कूलवरून येताना माझ्या आणखी एका मैत्रिणीने अद्वैतच्या पप्पांजवळ ही माझ्यासाठी एक स्पेशल रेसिपी दिलेली आहे, जी पोस्टपार्टम रिकव्हरीमध्ये खूप हेल्प करते आणि ती आहे आटे का हलवा. म्हणजे आता ते हिंदी आहे त्यामुळे त्याला आटे का हलवा असं म्हटलेलं आहे. याला जे आपलं गव्हाचं पीठ असतं तर त्यामध्ये खूप सारं तूप, ड्रायफ्रूट घालून केलेला हा हलवा आहे, जो मी 4 वाजता एन्जॉय केला. त्यानंतर बाळ उठलं, बाळाला छान फीड केलं, बाळाला बर्प केलं. बाळ आता 10 दिवसाचा झालेला आहे, पण तरीसुद्धा अगदी थोडी थोडी मान तो उचलतो जेव्हा मी त्याला पोटावरती घेते किंवा टमी टाईम देते. वातावरण खूप छान झाले होतं, तुम्ही ते पाहू शकता. मी लावलेला पुदिना अगदी हिरवागार दिसतो आहे. बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे, पाऊस पडून गेलेला आहे आणि छान असे गरमागरम पराठे खाण्याची इच्छा झाली. त्यामुळे आज रात्री डिनरमध्ये मी बनवत आहे पराठे, ज्यामध्ये मी खूप सारे ग्रीन व्हेजिटेबलसुद्धा टाकलेले आहे, पालकसुद्धा टाकलेला आहे आणि बटाटाही आहे. तर हे जे काही बटाट्याचे पराठे आहेत हे आमच्या सगळ्यांचे खूप जास्त फेवरेट आहेत. तुपासोबत, लोण्यासोबत किंवा सॉससोबतसुद्धा हे अगदी छान लागतात. याची रेसिपी काही शेअर करण्याची गरज नाही, सगळ्यांनाच हे माहीत आहेत. तर इथे मी हे पराठे बनवत आहे आणि पराठ्यांना मी तूप नाही लावत, कारण मग जो आलाम आहे हा खूप जास्त वाढतो. पराठे खाऊन झाले त्यानंतर झोपण्यापूर्वी मी 1 कप दूध घेतलं आणि माझी ही जी टॅबलेट आहे ही ॲक्च्युली मी हे प्रेग्नन्सीमध्ये ही एकच टॅबलेट मला होती, की जी मल्टीव्हिटॅमिनची टॅबलेट आहे. आणखी कोणत्याही टॅबलेट मला नव्हत्या आणि ही सुद्धा मी स्वतः घेतलेली होती. ही टॅबलेट मी आता संपवणार आहे, त्यामुळे आता मी घेते आहे. त्यानंतर मी बाळ थोडं झोपलेला होता तोपर्यंत अद्वैतसोबत रीडिंग केलं, कारण बाळ झाल्यापासून जे रात्रीचं आमचं जे स्टोरी रीडिंग होतं हे बरेच दिवस झालं नव्हतं आणि म्हणून आज थोडा वेळ होता आणि तोही सारखा म्हणतो की माझ्यासोबत तू खेळत नाही, बोलत नाही किंवा त्याला थोडंसं आमच्यापासून आयसोलेट झाल्यासारखं वाटतं आहे आणि म्हणून मी त्याच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला. त्याला थोडं समजावूनही सांगितलं आणि त्यानंतर आता वेळ होती बाळाला उठवण्याची. बाळ काही स्वतःहून उठणार नव्हता, पण थोड्या वेळाने त्याचे टाईम होणार होता उठण्याचा. पण मलाही झोप खूप येत होती आणि मला असं वाटत होतं की मी झोपण्यापूर्वी त्याने उठून जर दूध पिलं तर जास्त छान होईल आणि म्हणून मी इथे त्याच्यासोबत खूप गप्पा मारल्या, डायपर चेंज केलं आणि त्याला थोडंसं उठवण्याचा ट्राय केला, पण तो काही उठायला तयार नव्हता. हलकासा जागा व्हायचा आणि परत तो गुंगीमध्ये जायचा. तर मी त्याला थोडंसं पायाला या पद्धतीने टिचकी मारली. बाळ जर झोपेतून उठत नसेल, स्पेशली बाळ न्यूबॉर्न असतं 1 महिन्याच्या अगोदर, तर त्यावेळी बाळाला या पद्धतीने तुम्हाला टिचकी मारून उठवून थोड्या वेळाने किंवा मॅक्झिमम 2 ते 3 तासांनी तुम्हाला फीड करणं गरजेचं असतं. आणि मी सुद्धा इथे बाळाला उठवलं. टिचकी मारल्यानंतर बाळ हा लगेच जागा झाला. त्याला मी घेतलं, थोडंसं शांत केलं आणि त्यानंतर फीड केलं आणि आता परत मी त्याला झोपवत आहे. झोपवताना मात्र हे जे भजन आहे हे मी त्याला नेहमी म्हणते, जे मी प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा त्याला ऐकवत होते आणि हे भजन म्हटल्यानंतर तो अगदी शांत झोपी जातो. तुम मेरा के जैसे बुलाते नहीं, तुम मेरा के जैसे बुलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम